अशा रीतीने कोणतीही पालेभाजी बनवत असताना तेलात सर्वप्रथम लसूण, हिरव्या मिरच्या व मीठ घालावे. त्याच्यामुळे भाजीचा हिरवेपणा टिकून राहतो. आणि दुसरं गोष्ट म्हणजे सॉरी हलवताना लाकडी स्पॅट्युला किंवा लाटण्याचा वापर करावा आणि भाजी सत्रदा हलवू नये. अशा रीतीने तयार झाली मेथीची भाजी. तुम्ही कशी बनवता ते नक्की मला कळवा. मी त्यात अर्थातच शेंगदाण्याचा कूट घालून कोरडी भाजी तयार करत आहे. माझ्या मुलीला अशीच कोरडी भाजी आवडते मेथीची. बघा कलर किती सुंदर टिकून राहिला आहे आणि जास्त हलवण्याची गरज पण नाही. अशा रीतीने तयार झाली आहे मेथीची कोरडी भाजी. याबरोबर अर्थातच गरम गरम भाकरी, पोळी खूपच सुंदर लागेल. हो की नाही? कळवा मला नक्कीच.